मंडळी, ऑगस्ट 2026मध्ये कोणत्या राशींवर धनवर्षाव होणार आहे, कोणाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, कोणत्या राशींनी मोठी गुंतवणूक टाळावी आणि कोणासाठी हा महिना कर्जमुक्ती, पदोन्नती आणि नवीन उत्पन्नाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे। तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आर्थिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी एक महत्त्वाचा आर्थिक सल्लाही तुमचे मोठे नुकसान वाचवू शकतो। नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, ऑगस्ट 2026 हा महिना अनेक ग्रहांच्या महत्त्वपूर्ण हालचालींमुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। काही राशींना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील, काहींना नोकरीत पगारवाढ किंवा बढतीची संधी मिळू शकते, तर काही राशींनी खर्च आणि गुंतवणुकीबाबत अधिक सावध राहणे आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक राशीसाठी सविस्तर जाणून घेणार आहोत। आर्थिक स्थिती कशी राहील, धनप्राप्तीचे योग आहेत का, व्यवसायात नफा होईल की सावधगिरी बाळगावी लागेल, नोकरी करणाऱ्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध होतील, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता किंवा इतर गुंतवणुकीसाठी योग्य काळ कोणता, कोणत्या तारखांमध्ये आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल आणि महिन्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल। म्हणून तुमची राशी कोणतीही असो, हा व्हिडिओ पूर्ण पहा। अनेकदा आपण इतर कुटुंबियांच्या राशीचे आर्थिक भविष्यही जाणून घेतले तर योग्य नियोजन करणे अधिक सोपे होते। तर चला जाणून घेऊया ऑगस्ट 2026चं आर्थिक राशी भविष्य। आणि रास आहे तूळ। तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना आर्थिक समतोल राखण्याचा आणि नवीन संधीचा लाभ घेण्याचा आहे। महिन्याच्या सुरुवातीला उत्पन्न नियमित राहील, पण काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागू शकतात। घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात। काहींसाठी पगारवाढ किंवा बोनसचे संकेतही दिसत आहेत। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन भागीदारी लाभदायक ठरू शकते। विशेषतः फॅशन, सौंदर्य, कला, इंटेरियर, कायदा आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो। महिन्याच्या मध्यावर मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित आर्थिक व्यवहार यशस्वी होऊ शकतात, मात्र सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे। या महिन्यात बचतीकडे विशेष लक्ष द्या। अनावश्यक खर्च कमी केल्यास महिन्याच्या शेवटी चांगली आर्थिक शिल्लक राहू शकते। मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका। स्वतःची खात्री करूनच आर्थिक निर्णय घ्या। ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते। जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचेही संकेत आहेत। या महिन्याचा आर्थिक उपाय आहे, शुक्रवारी माता महालक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा, माता महालक्ष्मीची पूजा करा आणि गरिबांना पांढरे वस्त्र किंवा साखरेचे दान तुम्ही करू शकता। या महिन्याचा लकी रंग आहे गुलाबी। या महिन्याचा लकी अंक आहे 6 आणि या महिन्याचे शुभ दिवस आहेत शुक्रवार आणि बुधवार। या महिन्याचा आर्थिक निष्कर्ष आहे संतुलित खर्च, योग्य गुंतवणूक आणि संयम। यामुळे ऑगस्ट 2026 तूळ राशीसाठी आर्थिक प्रगतीचा महिना ठरू शकतो। तर मंडळी, लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला संभाव्य संधी आणि सावधगिरीचे संकेत देते। योग्य नियोजन, कठोर परिश्रम, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच खऱ्या आर्थिक यशाचे आधारस्तंभ आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा, तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव असे जरूर लिहा। हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा। अशाच अचूक राशी भविष्य, ज्योतिष, वास्तू, सण उत्सव आणि आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या राशीप्रभा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तुमचा ऑगस्ट 2026 महिना आर्थिकदृष्ट्या समृद्ध, यशस्वी आणि मंगलमय जाओ। मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह। धन्यवाद।